सायबर संचलित कॉलेज ऑफ नॉन कन्व्हेन्शनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वुमेन इथल्या फॅशन डिझाईन विभागाच्या वतीनं 9व्या ग्रॅज्युएट फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोचं उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झालं. यावेळी डॉक्टर यशोदा ओबेरॉय, प्राचार्य डॉक्टर RG कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉक्टर ओबेरॉय यांनी फॅशन इंडस्ट्रीत महिलांना नवनवीन संधी उपलब्ध होत असल्याचं सांगितलं. भारतीय पारंपरिक आणि सांस्कृतिक कलागुणांना जागतिक स्तरावर मिळणाऱ्या महत्त्वावर बोलताना बंगळुरू इथल्या NITTE स्कूल ऑफ फॅशन अँड इंटिरियर डिझाईनच्या प्राचार्या डॉक्टर संध्या रवी यांनी फॅशन डिझायनिंग क्षेत्राला मोठी मागणी असल्याचं सांगितलं. नवनवीन ट्रेंडला प्रेक्षक मान्यता देत असून त्यामुळं नवीन डिझायनर्सनी या क्षेत्रात नाव कमवावं असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी तृतीय वर्षातील विद्यार्थिनींनी तयार केलेल्या गार्मेंट्सचा ग्रॅज्युएशन शो सादर करण्यात आला. पारंपरिक वेशभूषेला मॉडर्न टच देत इंडियन मेट गाला, मंडला आर्ट, महालया शिल्पकला, पेस्टल प्राइड्स, पेस्टल कलर डिझाईन यासारख्या संकल्पनांवर आधारित अनोखी डिझाईन्स विद्यार्थिनींनी तयार केली होती. स्पर्धात्मक स्वरूपात पार पडलेल्या या फॅशन शोमध्ये स्पेशली ज्युरी अवॉर्ड महालया ग्रुपनं पटकावला, तर बेस्ट डिझायनर पुरस्कार पूनम जाळंबेकर आणि आराध्या कदम यांना मिळाला. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनीही आपल्या डिझाईन केलेल्या गार्मेंट्सच्या फॅशन शो सादर केला. परीक्षक म्हणून डॉक्टर संध्या रवी आणि बंगळुरूमधील अरसवी संस्थेच्या संस्थापिका श्रद्धा सोनटक्के यांनी काम पाहिलं. शोसाठी सायबर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर RA शिंदे आणि सचिव CA ऋषिकेश शिंदे यांचं विशेष सहकार्य लाभलं. यावेळी प्राध्यापिका ज्योती हिरेमठ, डॉक्टर सुनीता दळवाई, फॅशन डिझायनिंग विभाग प्रमुख सहाय्यक प्राध्यापिका प्रज्ञा कापडी, गौरी कुंभार, संस्थेतील सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.